नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपल्यासमोर आहेत 19 फेब्रुवारी 2026चे द टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स. आणि म्हणजे वरवर पाहिल्यानंतर यात खूप वेगवेगळ्या बातम्या दिसत आहेत. हो, अगदी. राजकारण आहे, टेक्नॉलॉजी आहे. बरोबर. कामगार आंदोलन, पर्यावरणाची चिंता. पण मला वाटतं जेव्हा आपण यात खोलात शिरू तेव्हा कळेल की या सगळ्या बातम्या कुठेतरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. नक्कीच. एका मोठ्या चित्राचे लहान लहान तुकडे आहेत हे. चला तर मग हे तुकडे जोडून आजच्या भारताचं चित्र नेमकं कसं दिसतंय ते पाहूया. सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया त्या बातमीने जिने दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाचा मथळा आहे, एनडीए आईज गेन्स ॲज 37 RS सीट्स गो टू पोल्स इन मार्च. राज्यसभेच्या निवडणुका. हो, त्या नेहमीच महत्वाच्या असतात. पण ह्यावेळी ह्या आकड्यांमध्ये काय विशेष दिसतंय? विशेष असं आहे की ही निवडणूक फक्त काही जागा भरण्यापुरती नाहीये. अच्छा. म्हणजे बघा, सध्या राज्यसभेत बहुमताचा आकडा आहे 123. एनडीएकडे आहेत 111 जागा. म्हणजे फक्त 12 जागा कमी आहेत. अगदी. फक्त 12 जागा. आणि ह्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशी मोठी राज्य आहेत जिथे राजकीय समीकरणं खूप गुंतागुंतीची झाली आहेत. हो, ते तर आहेच. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला इथे बहुमत मिळवण्याची खूप मोठी संधी दिसते. पण एक मिनिट, समजा त्यांना बहुमत मिळालं तर नेमकं काय बदलेल? म्हणजे सरकारची विधेयकं तर आताही मंजूर होताच की. बरोबर, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण सध्या काय होतं की सरकारला प्रत्येक मोठ्या विधेयकासाठी इतर पक्षांची मनधरणी करावी लागते, वाटाघाटी कराव्या लागतात. हो, इथे आकड्यांचा खेळ खूप महत्वाचा असतो. जर राज्यसभेत स्पष्ट बहुमत मिळालं तर सरकारला जे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले किंवा म्हणजे थोडे वादग्रस्त कायदे आहेत, जसे की एक देश एक निवडणूक किंवा समान नागरी कायदा, हे विषय पुढे नेण्यासाठी खूप मोठं बळ मिळेल. अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत राज्यसभेतील आकड्यांमुळेच यावर थोडंसं सावधपणे पाऊल टाकावं लागत होतं. अगदी. त्यामुळे ही निवडणूक केवळ आकड्यांचा खेळ नाहीये. ही सरकारच्या पुढच्या 2-3 वर्षांच्या धोरणात्मक अजेंड्याला गती देणारी ठरू शकते. म्हणजे ही निवडणूक येणाऱ्या काळातल्या मोठ्या धोरणात्मक बदलांची एक प्रकारे नांदी ठरू शकते. नक्कीच. राजकारणातील संघर्षाची. दुसरी बातमी पश्चिम बंगालमधनं आहे. ईडी अँड वेस्ट बेंगॉल कॉप्स एंगेज इन हीटेड एक्सचेंज ओव्हर आयपॅक रेड्स. हे काय प्रकरण आहे नेमकं? खरं तर हे केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे एक उत्तम उदाहरण आहे. ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय तपास यंत्रणा. हो, त्यांनी आयपॅक म्हणजेच इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटीच्या कार्यालयावर छापे टाकले आणि यावरून पश्चिम बंगाल पोलीस आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अच्छा. इतकंच नाही, पश्चिम बंगाल सरकारच्या वकिलांनी तर न्यायालयात ईडीवर खूप गंभीर आरोप केले आहेत. काय आरोप केले आहेत? त्यांनी म्हटलंय की ईडीला वेपनाइज्ड केलं गेलं आहे. वेपनाइज्ड म्हणजे शस्त्रासारखा वापर. हो. म्हणजे तिचा वापर एका शस्त्रासारखा राजकीय विरोधांवर केला जातोय. हा संघर्ष आता फक्त राजकीय राहिलेला नाहीये, तर तो घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. जेव्हा राज्याचे पोलीस आणि केंद्राची तपास यंत्रणा एकमेकांसमोर उभी ठाकते तेव्हा आपल्या संघराज्यीय रचनेतला तणाव अगदी स्पष्ट दिसतो. आणि याच राजकीय अविश्वासाचं आणखी एक उदाहरण महाराष्ट्रातून दिसतंय. अजित पवार यांच्या विमान प्रवासातील घटनेबद्दल शरद पवार गटाने शंका उपस्थित केली आहे. हो, तो मथळाच खूप काही सांगून जातोय. एनसीपी-एसपी अलेजेस VIP लिंक टू अजित एअर क्रॅश. म्हणजे काय आहे नक्की? बातमीनुसार अजित पवारांच्या विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. पण शरद पवार गटाचा आरोप आहे की हा केवळ एक तांत्रिक बिघाड नाही, तर त्यामागे काहीतरी कट असू शकतो. कट. हो, त्यांनी यामागे VVIP संबंध असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत की नाही? नाही, अजिबात नाहीत. पण जेव्हा ते थेट सुरक्षेच्या आणि घातपाताच्या शक्यतेपर्यंत पोहोचतात तेव्हा लक्षात येतं की राजकीय अविश्वास किती खोलवर गेला आहे. बरोबर. आता यातून काय सत्य बाहेर येतं ते चौकशीनंतरच कळेल. पण ह्या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली कटुता पुन्हा एकदा समोर आली आहे, हे नक्की. नक्कीच. बरं, राजकारणात जशी ही समीकरणं बदलतायत तशीच एक मोठी उलथापालथ देशाच्या अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानामुळे होतीये. इकॉनॉमिक टाइम्समधील एक बातमी याच बदलाकडे लक्ष वेधतीये. कोणती? PSB's rollout 32 JAI यूज केसेस अंडर EAS 8.0. हे जरा सोपं करून सांगाल का? हो, नक्कीच. PSB म्हणजे पब्लिक सेक्टर बँक्स, आपल्या सरकारी बँका.
आणि JAI म्हणजे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ChatGPT सारखं तंत्रज्ञान. ओके. तर ह्या बातमीचा सोपा अर्थ असा आहे की सरकारी बँका आता कर्ज लवकर मंजूर करण्यासाठी, फसवणूक ओळखण्यासाठी किंवा ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अशा 32 वेगवेगळ्या कामांसाठी AIचा वापर करणार आहेत. पण ही ईज 8.0 काय भानगड आहे? आपण याबद्दल आधी ऐकलंय का? हो, ईज हा काही नवीन नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर हा सरकारी बँकांना अधिक स्मार्ट आणि ग्राहक केंद्रित बनवण्यासाठी सरकारचा एक कार्यक्रम आहे. त्याचं पूर्ण नाव आहे एन्हान्स्ड ॲक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स. अच्छा, म्हणजे याचे आधीचे टप्पे होऊन गेले आहेत. अगदी. गेल्या काही वर्षांपासून याचे वेगवेगळे टप्पे येत आहेत. सुरुवातीला डिजिटल पेमेंट, कर्ज वाटप यावर भर होता. पण आता 8th टप्प्यात म्हणजे ईज 8.0 मध्ये सरकारचं लक्ष पूर्णपणे AI आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आहे. वा, म्हणजे बँकिंग आता फक्त माणसांवर अवलंबून राहणार नाही. आहे. बरोबर. त्यात आता AIची खूप मोठी भूमिका असेल. हे ऐकायला तर खूपच भविष्यवेधी वाटतंय. ग्राहकांसाठी तर हे चांगलंच आहे की नाही? येस. सेवा लवकर मिळतील. हो, नक्कीच. पण याचा दुसरा अर्थ असा नाही का की यामुळे बँकांमधील नोकऱ्यांचं काय होणार? विशेषतः डेटा एंट्री किंवा ग्राहक सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर याचा थेट परिणाम होऊ शकतो का? हाच यातला सर्वात महत्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि हो, परिणाम नक्कीच होणार. कसा? म्हणजे बघा, सुरुवातीला AI माणसांना मदत करेल, त्यांचं काम सोपं करेल. पण हळूहळू अनेक नियमित आणि पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या गोष्टी, जसं की कागदपत्र तपासणं किंवा साध्या प्रश्नांची उत्तरं देणं, हे सगळं पूर्णपणे ऑटोमेट होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. रिस्किलिंग करावं लागेल. म्हणजे ज्यांना टेक्नॉलॉजी हाताळता येईल, डेटाचं विश्लेषण करता येईल, अशा लोकांची मागणी वाढेल. अगदी. पण ज्या पारंपरिक भूमिका आहेत त्या नक्कीच कमी होतील. यासाठी सरकारला आणि बँकांना आत्तापासूनच एक मोठी योजना आखावी लागेल. याच तंत्रज्ञानाच्या बातमीला जोडून एक दुसरी रंजक बातमी आहे. HMT लँड बँक मे बी मॉनिटाइज्ड ॲज AI क्लस्टर्स. हो, ही खूप इंटरेस्टिंग बातमी आहे. एकेकाळची प्रसिद्ध कंपनी HMT अहं. आणि आता तिच्या जमिनीवर AI क्लस्टर. हा बदल काय सांगतो? हा बदल म्हणजे भारताच्या आर्थिक प्रवासाचे एक प्रतीक आहे, असं मला वाटतं. HMT म्हणजे हिंदुस्तान मशीन टूल्स. टाइम कीपर्स ऑफ द नेशन. बरोबर. एकेकाळी टाइम कीपर्स ऑफ द नेशन म्हणून ओळखली जाणारी कंपनी, घड्याळं, ट्रॅक्टर, मशीन टूल्स मोठं नाव होतं. ती कंपनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या युगाचं प्रतीक होती. होती खरंय. आणि आता त्याच कंपनीच्या पडून असलेल्या जमिनीवर सरकार AI क्लस्टर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं केंद्र उभारू पाहतंय. म्हणजे जिथे पूर्वी लोखंडाची चाकं फिरायची, बरोबर. तिथे आता डेटा आणि अल्गोरिदम्स फिरतील. अगदीच असाच. हा फक्त जमिनीचा व्यवहार नाहीये, तर जुन्या औद्योगिक अर्थव्यवस्थेकडून नव्या ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेकडे जे स्थित्यंतर होते ना, त्याचं हे स्पष्ट चित्र आहे. पण एक मिनिट, हे ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण जुन्या सरकारी कंपन्यांच्या जमिनी अशा विकून किंवा नव्या प्रकल्पांना देऊन आपण आपला औद्योगिक वारसा तर कुसून टाकत नाहीये ना? की हा बदल गरजेचा आहे? खूप चांगला मुद्दा आहे हा. याकडे दोन बाजूंनी पाहता येतं. एकीकडे हा औद्योगिक वारसा जपायला हवा असं वाटू शकतं. पण दुसरीकडे या जमिनी वर्षानुवर्षे पडून आहेत, त्यांची काहीच उत्पादकता नाही. अशावेळी त्या जमिनीवर काळाच्या गरजेनुसार नवीन उद्योग उभे करणं हे आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, नाही का? बरोबर. महत्वाचं हे आहे की हा बदल नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा. आणि याच बातमीला जोडून एक छोटी बातमी आहे की सरकार AI क्षेत्रात स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्सना आमंत्रित करत आहे. अच्छा, म्हणजे त्यांना फक्त कंपन्या नकोयत? नाही, त्यांना असे गुंतवणूकदार हवेत जे पैसा, तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेचं ज्ञान हे सगळं सोबत आणतील. या तिन्ही बातम्या बँकांमधील AI, HMTच्या जागेवर AI हब आणि AI मधील गुंतवणूक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्या देशाची भविष्याची दिशा दाखवत आहेत. आता थोडं जागतिक अर्थकारणाकडे वळूया. इकॉनॉमिक टाइम्समध्येच बातमी आहे, इंडिया कीन टू सोर्स US कोकिंग कोल डायव्हर्सिफाय ऑइल इम्पोर्ट्स. भारत अमेरिकेकडून कोकिंग कोल घ्यायला आणि तेलासाठी इतर देशांकडे पाहायला उत्सुक आहे. याचा अर्थ काय? आपण काही ठराविक देशांवरचं अवलंबित्व कमी करतोय का? अगदी बरोबर. ही एक अत्यंत धोरणात्मक आणि महत्वाची खेळी आहे. कोकिंग कोल जे आहे ते स्टील बनवण्यासाठी लागतं आणि त्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर ऑस्ट्रेलियावर अवलंबून आहे. आणि तेल? तर कच्च्या तेलासाठी आपण मध्य पूर्वेकडील देशांवर अवलंबून आहोत.
आता होतं काय की ऊर्जा आणि कच्च्या मालासाठी जेव्हा तुम्ही एकाच किंवा मोजक्या देशांवर अवलंबून असता तेव्हा तो एक मोठा धोका असतो. बरोबर. युक्रेन युद्धानंतर युरोपने हे अनुभवलं जेव्हा रशियाने गॅस पुरवठा कमी केला. त्यामुळे आयातीमध्ये विविधता आणणे म्हणजे वेगवेगळ्या देशांकडून खरेदी करणे हे केवळ आर्थिक स्थिरतेसाठी नाही. तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे. अगदी. याच पानावर आणखी 2 बातम्या आहेत ज्या सुधारणांशी संबंधित वाटतात. एक रेल्वेबद्दल, रेल्वे बोर्ड ऑर्डर्स क्रॅकडाऊन ऑन टेंडर कार्टेल्स, हां. आणि दुसरी कंपन्यांसाठी नियम सोपे करण्याबद्दल, IICA फॉर्म्स ॲडवायझरी ग्रुप टू सिम्प्लिफाय कॉर्पोरेट कंप्लायन्स. या दोन्ही बातम्या एका मोठ्या प्रयत्नाचा भाग आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे देशात व्यवसाय करणं सोपं करणं. अच्छा. रेल्वेतील बातमी सांगते की निविदा प्रक्रियेत जी गटबाजी आणि भ्रष्टाचार होतो तो रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाने कठोर पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पारदर्शकता वाढेल. हो. आणि दुसरी बातमी सांगते की कंपन्यांना अनेक नियम पाळावे लागतात जे खूप किचकट असू शकतात. ते सोपं करण्यासाठी एक सल्लागार गट स्थापन केला आहे. ही काही मूलभूत सामाजिक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीयेत. हो. जसं की टाइम्स ऑफ इंडियामधील ही बातमी, ईशान्य भारतातील लोकांवर देशाच्या इतर भागात होणाऱ्या वांशिक हिंसाचाराबद्दल. बरोबर. हेच तर देशासमोरील एक मोठं द्वंद्व आहे. या बातमीनुसार ईशान्येकडील लोकांवर जे हल्ले होतात त्याविरोधात ठोस नियम बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. हे खूप संवेदनशील प्रकरण आहे. आणि खूप महत्वाचं आहे. आर्थिक प्रगती आणि सामाजिक सलोखा हे हातात हात घालून चालायला हवं. एका बाजूला टेक्नॉलॉजीने जग जवळ येते, पण देशातच एका भागातील लोकांना दुसऱ्या भागात भाषेमुळे, दिसण्यामुळे किंवा संस्कृतीमुळे असुरक्षित वाटत असेल तर त्या प्रगतीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. नक्कीच. आणि असाच एक संघर्ष कामगार क्षेत्रातही दिसतोय. इकॉनॉमिक टाइम्सची बातमी आहे की भारतीय मजदूर संघ, जी एक मोठी कामगार संघटना आहे, ती जुनी पेन्शन योजना आणि कामगार कायद्यांमधील बदलांविरोधात 25 फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करणार आहे. हो. म्हणजे इथे सरळ सरळ सरकार आणि कामगार संघटना आमने-सामने आल्या आहेत. एकीकडे सरकारला आर्थिक सुधारणांसाठी कामगार कायदे अधिक लवचिक करायचेत, जेणेकरून गुंतवणूक वाढेल. तर दुसरीकडे कामगार संघटनांना भीती आहे की यामुळे त्यांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल. आणि त्यात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा तर सध्या देशभरात चर्चेत आहेच. हो ना. सरकारसाठी हा एक मोठा पेच आहे. आर्थिक विकास आणि कामगारांची सामाजिक सुरक्षा यात समतोल साधायचा कसा? या सगळ्या गंभीर बातम्यांमध्ये एक सकारात्मक आणि खरंच दिलासा देणारी बातमी आहे. अच्छा, कोणती? वन्यजीवांच्या सुरक्षेबद्दल. नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावर जो व्याघ्र प्रकल्पातून जातो तिथे रेड टेबलटॉप मार्किंग लावण्यात येणार आहेत. अरे वा, ही खरंच चांगली बातमी आहे. हे विकासासोबत पर्यावरणाचा समतोल कसा राखता येतो याचं एक चांगलं उदाहरण आहे. हे रेड टेबलटॉप मार्किंग म्हणजे काय नेमकं? हे म्हणजे स्पीड ब्रेकर सारखेच असतात, पण ते अधिक सुरक्षित आणि लांबून दिसणारे असतात. वाघांसारखे प्राणी अनेकदा रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत मारले जातात. हो, हे खूप होतं. विशेषतः व्याघ्र कॉरिडोर म्हणजे वाघांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवरून जाणाऱ्या रस्त्यांवर अशा उपाययोजना खूप आवश्यक आहेत. हे एक छोटं पाऊल वाटू शकतं, पण मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दिशेने ते खूप महत्वाचं आहे. नाही, ही खूप चांगली बातमी आहे. मी स्वतः अनेकदा अशा रस्त्यांवरून प्रवास केला आहे आणि रात्रीच्या वेळी अचानक एखादा प्राणी समोर आल्यावर काय होतं याची कल्पना आहे. बरोबर. हा एक छोटासा बदल असला तरी यामुळे माणसांचे आणि प्राण्यांचे दोघांचेही जीव वाचू शकतात. नक्कीच. तर आज आपण पाहिलं की एकाच दिवसाच्या वृत्तपत्रांमधून किती वेगवेगळी आणि तरीही एकमेकांशी जोडलेली चित्र समोर येतात. राज्यसभेतील आकड्यांच्या खेळापासून ते बँकांमधील AIच्या प्रवेशापर्यंत. आणि HMTच्या जमिनीवर बनणाऱ्या टेक हबपासून ते कामगारांच्या हक्कांसाठीच्या आंदोलनापर्यंत. हो. खरं तर आजच्या या सर्व बातम्या एक वेगाने बदलणाऱ्या देशाचं चित्र उभं करतायत. इथे एक द्वंद्व दिसतंय. द्वंद्व? हो. एकीकडे AI सारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा स्वीकार होतोय, जुन्या उद्योगांच्या जागेवर नवीन टेक हब बनत आहेत आणि जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे कामगार हक्क, सामाजिक सुरक्षा, वांशिक समानता यांसारख्या अगदी मूलभूत प्रश्नांवर अजूनही संघर्ष सुरू आहे. जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाच आजच्या दिवसाचा सर्वात मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. भारत 21व्या शतकातील टेक्नॉलॉजिकल सुपरपॉवर बनण्याच्या दिशेने धावत असताना तो आपल्या नागरिकांच्या मूलभूत सामाजिक अपेक्षा पूर्ण करू शकेल का? की ह्या दोन प्रवाहांमधील दरी भविष्यात आणखी वाढत जाईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
पुढच्या वेळी भेटूया